फ्रेंड्स, मला माझ्यासाठी आज प्रेमने बनवले मस्त सोयाबीन टिक्की. बघा किती छान झाली, किती मस्त बनवली ना. करा टेस्ट. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पूनम सपकाळे ब्लॉग्स मध्ये. हाय फ्रेंड्स, कसे आहे तुम्ही? तर आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे, कारण आज आहे माझा बर्थडे आणि आज प्रेम मला छान छान डिश बनवून देणार आहेत. बनवणार आज आहे आहे पुन्नूचा बर्थडे आणि मी घेतलेली स्पेशल तिच्यासाठी सुट्टी, कारण आज ती करणार पूर्ण आराम, बाकी मी करणार काम. तर बघू मग आज काय काय बनवता. मस्त काय काय बनवणार आहे. काय काय मला बनवणार आहे पोहे ते? खायचे, चहा पोहे. चहा पोहे खायचे. चला तर मग बनवूया मग चहा पोहे. चलो चलो. काय करताय बाळा? पोहे बनवतोय, पोहे. चहा पोहे. चहा पोहे. चहा पोहे महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट. अरे वा, आज मला आराम आहे माझ्या बर्थडेच्या दिवशी. मस्त बसून घेतो मी, आणून देतो चहा पोहे. थांबते मी इथेच. नको बैस बैस. नको नको, माझं चिटणे लागणार तिथे. आज प्रेम बनवत आहे मस्त ब्रेकफास्ट साठी कांदा पोहे आणि चहा. या मग तुम्ही ब्रेकफास्टला सर्व. डॅडी काय बनवतात? आज आहे माझा बर्थडे आणि माझा नवरा मला हेल्प करतोय. नाही, हा तसा रोज करतात ते. म्हणजे तुम्हाला वाटतं की आजच करतोय हे बर्थडे म्हणून, तसंच नाही. फ्रेंड्स, तुम्ही नेहमी म्हणत असणार कॅन्सर हे बिस्लरीची बॉटल इतक्या काय तर का ते बघा. तर ते आमचं आहे ना ॲक्वा खराब झाला आहे, मग ते आम्ही प्यायला आणतो. आणि याला आहे ना 2-3दा सुधरवलं तरी हा खराब होऊन जातो. त्याला काय झालंय काय माहिती. प्रेम बनवत आहे पोहे आणि मस्त त्याच्यावर शेव, डाळिंब, अजून आणि हे बघा दोघे येऊन बसले. गंमत बघताय आमची. हे बघा फ्रेंड्स, प्रेमने मस्त चहा आणि पोहे किती छान बनवले बघा. या तर मग पोहे आणि चहा खायला. थँक्यू बाळा. वेलकम. त्यांनी चहा पोहे तर या खायला. शिव पडला. बरं झालं डोक्यात लागलं नाही मागे. शिव पडला खाली. नको. चला तर मग मला घेतलंय तर बघा याला कसा राग येतोय. कसा बघतोय तो, कसा बघतोय बघा. किती सिंबाचा राग करताय. माझा नाही करत. तुला पण यायची बेटा, तुला पण यायचंय. तुझं राग नाही करत का? तुला पण घेता ना. आता दादाला घेतलंय. तुला राग येतोय का बाबू? तो कसा बघतोय बघा ना. ये तू पण येतो, येतो तू. कसला आवाज आला बाहेर बघ, कसला दिसतोय बाहेर लक्ष आहे लगेच. कोणीतरी गेलंय वाटतं. बाहेर बघतोय लगेच. बाबू, बाबूच्या लाड नाही करत आहे. ये, तू पण ये, उतर खाली ये. जा जा डॅडीकडे जा. ये उतर खाली. हे बघा, हे याचा तोंड बघा. याचं पण बघा, याचं पण बघा, याचं पण बघा. याला राग येतोय बरं. तुम्ही त्याला घेतलंय तर तरी तुमचे एखादी पाय आवडतात. बघा, सिंबाला घेतलेलं होतं प्रेमनी मांडीवर, तर मनीला लगेच नाही का राग आला. कसा बघत होता तो, आणि आता स्वतः तिकडनं जाऊन बसला त्या मांडीवर. आणि हा बघा किती लाडात आलाय. स्वर्गात चालला गेलेला आहे. स्वर्गात स्वप्न बघतोय तो. आणि तो बघा, तो पण येऊन बसलाय. त्या मनीला लगेच समजतं. मनी खूप हुशार आहे. कोण काय करत असलं काही नाही लगेच बघतो तो. हो, लक्षच असतं त्याच्यावर. शिंबाचा लाड करत होता तर लगेच बघत होता, लगेच इकडे येऊन बसून गेला. हो. आणि दोघे असे झोपून जातील तर मला बसून राहावं लागेल त्यांच्यासाठी.
आज प्रेमची सुट्टी आहे, तर म्हटलं चला पूर्ण घर क्लीन करून घेऊ, कारण माझा हातवरती पुरत नाही. फॅन वगैरे क्लीन करायचा होता, झाडं वगैरे काढायचं होतं, आणि सोप्यांच्या मागचं प्रेमचं चालू आहे क्लीन करायला. बघा मला कुठे चढवून दिले, बायका कुठेही चढवून देतात. सोपे पुढे करून घेतले आणि आता त्याच्या मागचं क्लीन करायचंय. हे सर्व काढून घेतलंय. होत आहे. त्याला खेळायचं, याचं तुटून गेलं ना ते परत चिपकतोय. त्याला पाहिजे का? हा त्याला पाहिजे बघते. बदमाश बच्चा आहे, बदमाश. त्याचं कुठे गेलं ते पहिला वाला, तुटलं का? मग जुगाड. जुगाड, देशी जुगाड. त्याला पाहिजे तो कसा बसलाय. तो वाट बघते किती सिन्सिअर बाय बघतो. हे बघा. तुला कोणी उघडायला सांगितलं शिवचे? रेडी. अर्धाच झाला अजून तर बघा. मानी त्याच्याकडे करा. शिमला तिकडनं बघतोय बसल्या तुला आता बसू. ये हे बघ, हे बघ. तळमग नाही तळमग. बापरे. कसं केलं ना मम्मा, असं 2 हातावरती केले. A few moments later, a few inches later, 2 hours later. फ्रेंड्स, मला माझ्यासाठी आज प्रेमने बनवले मस्त सोयाबीन टिक्की. बघा किती छान झाली, किती मस्त बनवली ना. करा टेस्ट. वाव. मी टेस्ट करून दाखवते. फर्स्ट टाइम बनवली आणि मी. मस्त झाली बघा. खरंच ना छान. आता हे दुपारसाठी सोयाबीन टिक्की बनवून दिली पुनूला. आता पुढचं पुढे बघू पुनूची फरमाईश काय आहे त्याप्रमाणे तिला बनवून देऊ. मग आता चला तर मग या आज सोयाबीन म्हणजे टिक्की मजे. चला तर मग या सोयाबीन टिक्की खायला. घरामध्ये ना हे लावलंय, धूप लावलाय आणि त्याचा इतका धूर करून ठेवलाय घरामध्ये मस्त, आणि खूप छान वाटतंय. आम्ही विंडो बंद केलाय, डोर बंद केलाय, आणि पूर्ण घरामध्ये 2 लावलाय. तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये. लिव्हिंग रूम पासून बेडरूम किचन तिघांमध्ये पूर्ण धूरच धूर झालेला आहे. पण छान वाटतंय. असं वाटतंय घरामध्ये होम केलेलं आहे. मग तुला कसं वाटलं मग सोयाबीन टिक्की? मस्त झाली होती, खूप मस्त झाली होती. आता नंतर आहे ना करू आपण अजून काहीतरी, जेव्हा तुम्हाला टाइम राहील तेव्हा. शिवचा होमवर्क झाला का? नाही, आता करेन तो थोड्या वेळाने. का रे शिव, होमवर्क झाला? मग आता करून घ्यायचं थोड्या वेळाने. हा जेवण झाले तुझं आता थोडं बसू दे त्याला, मग थोड्या वेळाने त्याचं पूर्ण होमवर्क करायचं. आता काही दिवसाने पोळा येणार आहे, तर असं वाटतंय नाही का गावाला जायचं. म्हणजे पप्पा आणि मम्मीचा कॉल होता की सियांला घेऊन ये. कसं त्यांना आहे ना असे काहीतरी सण दाखवले तर पोरांना समजता की हा सण कसला आहे. त्याला पोळाच माहिती नाही, त्याला आम्हाला सांगावं लागतो की ऑक्सचा बड्डे तिथे जायचं आहे, बैलाचा बड्डे.
आमच्या मग इथं त्याला हे होऊन गेलेलं आहे, बैलाचा बर्थडे, बैलांचा बर्थडे. ऑकचा बर्थडे येणार आहे, ऑकचा बर्थडे येणार आहे. तर तिथे बाबांकडे येऊन चल. मला रोज विचारतो आजची तारीख काय आहे, मग आपण आज कुठं आहे, मग किती दिवस बाकी मग आहे किती अजून? दिवस बाकी आहे. माझं इतकं डोकं खातोय ना. आणि आता बघू म्हटलं जरा तो हे पण म्हणतो की केक कोणता घ्यायचा, पोळ्यासाठी केक कोणता घ्यायचा. हा त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करू. आता सांगावं लागतं की त्याला केकने खाऊ घाला, त्यांना पुरणपोळी खाऊ घाला. आणि माझे पप्पा रोज कॉल करतात आणि त्याला विचारता की तू येणार आहे ना, तू येणार आहे ना. तर बघू मग जर जमलं तर जाऊ पोळ्याला पप्पांकडे, मम्मीकडे, गावी. आणि खूप दिवसाची मी गेली पण नाही आहे, तर त्यांची भेट पण होऊन जाईल. खूप दिवसाची कुठे गेली नाहीये, कारण की मला सोडून द्यायची इच्छा होत नाही कुठे. हा मी जातच नाही. त्यांना सोबत न्यायची, सोबत आणायची. पण आम्ही आम्ही सोबतच जातो, सोबतच येतो. आणि राहिले पण तर 1 किंवा 2 दिवस, त्यापेक्षा जास्त नाही. तेही क्वचित कधी वर्षातनं किंवा 2 वर्षातनं 1 वेळेस. आणि असं नाही की दर महिन्याला गेलो, असं काहीच नाही. हम्म. इवन मी भुसावळला राहायची, जवळच राहायची, पप्पा पण तिथेच राहायचे, तरी मी त्यांच्याकडे जास्त जायची नाही. आणि मला तर असं आठवत नाही की मी 20 दिवस 25 दिवस यांना सोडून अशी राहिली आहे. फक्त 2 किंवा 3 दिवस बस, त्यापेक्षा बस. जास्त नाही. लगेच तिसरा दिवस पण कसा की संध्याकाळी घरी, तिसऱ्या हा दिवशी